श्री स्वामी समर्थ। तर आज होता रविवार, तर रविवारचं मस्त काय भाजी करावं काय कळत नव्हतं, मग चपात्या करून घेतल्या पहिल्या। तर बघू शकता माझ्या चपात्या तुम्ही, तर जरा ॲडजस्ट करून घ्या, मोबाईल जरा हे घेतला होता मी। तर चपात्या मस्तपैकी करून घेतल्या पटापटा, आणि भाजी काय करावं ते विचार करत होती, तो पण चपात्या करता करता मग विचार केला की सुकट करावा। तर मी सुकट आज बनवणार आहे, तर तुम्हाला दाखवते। पहिले गरम मसाला माझा संपला होता, तर गरम मसाला करायला घेतला। त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकलेले, दुसरा सगळं खडा मसाला होता। तर गरम मसाला घरातच बनवते मी, तर गरम मसाला मस्त भाजून घेतला। तर तो वाटायचा आहे मला, आणि गरम मसाला भाजून झालेला आहे माझा। त्यानंतर तेल ठेवल्यावर मस्त कांदा टाकून घेतले, चांगले 2 कांदे टाकले होते मोठे, ते मस्त फ्राय केले, लाल जरा होऊन दिले त्याला छानपैकी। आणि सुकट माझ्या बारक्या मुलाला खूप आवडते। थोडासा गरम मसाला होता तो टाकला, त्याच्यामध्ये थोडाच राहिला होता, मस्त तळून घेतला। टमाटा टाकला होता, लाल मसाला टाकला घरातला बनवलेला, थोडीशी हळद टाकली त्याच्यामध्ये, हळद टाकली झाली, मीठ टाकलेलंच होता। आणि खूप मस्त सुकट बनवली अशी झणझणीत, आणि खूप भारी वाटत होता, खूप दिवसांनी सुकट खाल्लेली। तर बघू शकता मस्त मसाला माझा लाल भरत झालेला आहे। तुम्हाला कसं वाटतं मसाला? कलर खूप छान येतो, तर घरातला मसाला आहे माझा बनवलेला हा। आणि त्याच्यानंतर मस्त त्याच्यावर मी सुकट टाकून दिलेली आहे, बघू शकता। सुकट मोठी आणली होती, सुकट टाकली त्याच्यामध्ये, मस्त झाली माझी सुकट। तर आज सुकट चपाती केलेली। तर चला, आवडलं असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, आणि कशी वाटली माझी सुकटची रेसिपी नक्की सांगा। तर मस्त थोडंसं पाणीच ठेवलं होतं, आणि खूप छान वाटली मला, तर खूप आवडली। काम पण सगळं झालं होतं, भांडी सगळे। तर चला लाईक करा।